नमस्कार, मी गणेश स्वामी. द रिंगण लाईव्ह मध्ये आपलं मनापासून मी स्वागत करतो. आजच्या बेधडक चर्चेचा विषय आहे जी काल शिवसेना फुटली, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट फुटला. त्याच्यामध्ये निष्ठावंत म्हणून घेणारे आणि वडिलांसारखं प्रेम ज्यांनी ओमराजे निंबाळकर यांच्यावर केलं, अशा ओमराजे निंबाळकर यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून फुटून ते शिवसेना शिंदे गटात गेल्याची चर्चा गेल्या 2 दिवसापासून त्यांच्यासह 6 खासदार गेले आहेत. मात्र त्यांची चर्चा संबंध महाराष्ट्रामध्ये होत आहे आणि नेमकं ओमराजे का गेले असावेत, एवढा निष्ठावंत कार्यकर्ता हा उद्धव ठाकरे यांना सोडून का गेला आणि त्याचे काय परिणाम होणार आहेत, हे या व्हिडिओच्या माध्यमातून, या चर्चेच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. माझ्यासोबत आहेत रिंगण लाईव्हचे संपादक आणि राजू पाटील सर. सर, आपलं द रिंगण मध्ये मनापासून स्वागत आहे. धन्यवाद गणेश. सर, काय ओमराजे कशामुळे त्यांनी एकाकी निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून होते आणि ते अचानक शिंदे गटामध्ये जाण्यामागचं काय प्रमुख कारण असेल? बघा, आता निष्ठावंत असा शब्द प्रयोग तो केलेला आहे. मरेपर्यंत जो आपली श्रद्धा सोडत नाही, आपली निष्ठा सोडत नाही, त्याला निष्ठावंत म्हणायचं. निष्ठावंत काही 6 वर्ष 12 वर्ष 8 वर्ष राहतात आणि पुन्हा तो पक्ष, तो विचार, तो नेता सोडून देतात, तो निष्ठावंत होऊ शकत नाही. त्यामुळे ओमराजे निष्ठावंत होते अशा पद्धतीचा शब्दप्रयोग आज नाहीच करता येणार आहे. ओमराजे शेवटपर्यंत त्याच पक्षात राहिले असते, त्याच विचाराशी बांधील राहिले असते, तर त्यांना निष्ठावंत असं आपल्याला म्हणता आलं असतं. ते निष्ठावंत असते तर ते पक्ष सोडून गेलेच नसते. 2-3 गोष्टी आता तुझ्या प्रश्नामध्ये गुंतलेल्या आहेत की ओमराजेने पक्ष सोडला आणि ते शिंदे गटात गेले. अद्यापही शिंदे गटामध्ये अधिकृतपणे प्रवेश ओमराजेचा आणि बाकी त्यांच्या सोबत गेलेल्या 5 खासदारांचा झालेला नाही पूर्णपणे. आपल्याकडं अशीही अधिकृत बातमी अजून आलेली नाही की त्यांचा एक स्वतंत्र गट स्थापन झालाय आणि माननीय सभापतींनी त्यांना तशी परवानगी दिली. त्या संदर्भातही आपल्याला अधिकृत बातमी आलेली आहे. सूत्र सांगतायत की त्यांचा गट स्थापन झाला. दुसरी महत्वाची गोष्ट मी तुला सांगतो गणेश की या शिवसेनेतून फुटून गेलेल्या 6 खासदारांना एखाद्या पक्षामध्ये विलीन नाही होता येणार पूर्णपणे. कारण अनेक घटनाकारांचं मत आपण 2 दिवसापासून पाहतोय की ती कृती ही पूर्णपणे घटनाबाह्य ठरते असं म्हटलं जातं. कारण आता आपल्याला मधल्या गोष्टी, कायद्याच्या गोष्टी आपण थोड्याशा बाजूला ठेवल्या तर एका पक्षाला दुसऱ्या पक्षामध्ये विलीन होण्यासाठी मूळ पक्ष असावा लागतो आणि हे खासदार म्हणजे काही मूळ पक्ष होऊ शकत नाही. त्यामुळे विलिनीकरणाच्या मुद्द्यावर आणखीन अभ्यास आणि चर्चा चालूच आहे पूर्णपणाने. ओमराजेंनी पक्ष का सोडला असाही तो आता प्रश्न केलेला आहे. बघ, आता शिवसेना का फुटली, शिवाय पूर्णपणे उद्धव ठाकरेंपासून एवढे मोठे आमदार बाजूला का निघाले, या काचं जे उत्तर आहे ना, हे 3 पद्धतीमध्ये आपल्याला देता येण्यासारखं आहे. अलीकडच्या काळामध्ये काय झालंय, विचारानं बांधलेले राजकारण उरलेलं नाही. राजकारण कुठल्याही पक्षाचं, म्हणजे मी केवळ शिवसेनेच बोलतोय असं नाही, तर विचार आणि विचाराचं राजकारण ज्याला आपण म्हणतो. एकेकाळी महाराष्ट्रामध्ये आपल्या यशवंतरावापासून ते पूर्णपणानं पृथ्वीराज बाबा पर्यंत हा जो प्रवास मधल्या काळामध्ये झाला, इथपर्यंत थोडस विचाराचं राजकारण होतं. परंतु आज पूर्णपणाने जेव्हा महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार स्थापन झालं, या दोन्ही पक्षाचं, तेव्हापासून राज्यामध्ये विचार नावाचा प्रकार पक्षामध्ये उरला नाही. जसे की बघ, काँग्रेस पक्षाचे लोक एवढे निष्ठावंत लोक स्वतःला म्हटलं जायचे, विखे पाटलांसारखे अनेक काँग्रेसचे, या सगळ्यांनी आपली निष्ठा सोडून दिली ना आणि सगळे भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी प्रवेश करायला सुरुवात केली. त्यामुळं काँग्रेसमध्ये हे विचार संपला. सर्वच पक्षाची जी वैचारिक बांधिलकी आपल्या पक्षाबरोबर, आपल्या नेत्याबरोबर, आपल्या पक्षाच्या धोरणांबरोबर होती, ती उरली नाही, ती त्यांनी सोडली. आता प्रश्न निर्माण होतो की ती त्यांनी का सोडली, असाही प्रश्न आहे. बघ, कसं आहे, या राजकारणाची गणितच पूर्णपणे बदलून गेलेली गणित आहे. याला केवळ राजकारणात काम करणारा आमदार खासदार जबाबदार आहे अशातला भाग नाही, जनता सुद्धा तेवढीच पूर्णपणे जबाबदार आहे. आणि खूप मोठी गोष्ट आहे खरं म्हणजे. त्याच्यामध्ये सर मला एक महत्वाचा विषय म्हणायचा आहे की ओमराजे निंबाळकर
यांच्याबाबत आपण बोलत असताना ओमराजे निंबाळकर यांनी आता विश्वास गमावलाय असं आपल्याला वाटतंय का? नाही, विश्वास तर तो पूर्ण ते जेव्हा अशा पद्धतीची कृती करतायत ह्याची बातमी मतदारसंघात पोहोचली आणि बातमी पोहोचल्यानंतर काय प्रतिक्रिया उमटल्या लोकांच्या प्रचंड प्रमाणामध्ये, की लोकांनी एवढी तयारी केली की ओमराजे जेव्हा मतदारसंघामध्ये येतील तेव्हा त्यांच्या तोंडाला शेण फासलं जाईल. इथपर्यंत लोकांच्या किंवा त्यांच्या समर्थकांच्या अतिशय तीव्र प्रतिक्रिया. आणि मी तुला सांगतो, ओमराजे निंबाळकरांचं राजकारण हे मूळ शिवसैनिक जे होते, मूळ शिवसैनिक आपण ज्याला म्हणतो, बाळासाहेब ठाकरेंची शिवसैनिक किंवा उद्धव ठाकरेंची मूळ शिवसैनिक यांच्या जीवावर बेतलेलं किंवा त्यांच्या जीवावरचं ते राजकारण. याच्यामध्ये मला असं म्हणायचं की आता कुठल्याही मतदारसंघामध्ये एका त्याच्या विचाराचा मतदार असतो किंवा त्याला मांडणारा वर्ग असता. आता त्या मतदारसंघात असं काही नाही का की बाबा ओमराजे जिकडे जातील तिकडं? नाही, अशी पर्सेंटेज असतं, संख्या असते. दादा तुम्ही जिकडे तिकडे आम्ही असं म्हणणाऱ्याची संख्या फक्त लाभधारक कार्यकर्त्यांची असते. ओमराजेंचा जो लाभ कार्यकर्त्यांनी घेतलाय, ओमराजेंनी ज्यांची कामं केली आहेत, ओमराजेंनी ज्यांना मोठं केलंय, ओमराजेंनी ज्यांना आर्थिक मदत केली आहे, ओमराजेंच्या मुळे एखाद्याचा व्यवसाय मोठा झालाय, ओमराजेंमुळे काही नोकरी लागली, ह्या लोकांना असं वाटतं की दादा जिकडे आपण तिकडे. परंतु ओमराजेचा मतदारसंघ तू समजून घे, अत्यंत महत्वाचा मतदारसंघ आहे धाराशिव मतदारसंघ. आणि धाराशिवच्या लोकांनी ओमराजेंना 2दा खासदार आणि 1दा आमदार केलेला आहे पूर्णपणाने. आणि ओमराजेंच्या वडिलांची हत्या झाल्यानंतर ओमराजे 22व्या वर्षामध्ये त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि धाराशिवच्या जनतेने त्यांना हातावर उचलून धरलेलं आहे. एक भावनात्मक लाट त्या काळामध्ये पूर्णपणाने निर्माण झाली होती. महत्वाचा मुद्दा तो मतदारसंघाचा मी तुला सांगत होतो की मराठवाड्यामध्ये संभाजीनगर आणि धाराशिव हे 2 शहरं अशी शहरं होती त्या काळामध्ये सुद्धा की जिथे शिवसेना रुजली, मुळामध्ये शिवसेना वाढण्याला मदत झाली, असा तो मतदारसंघ आहे. आणि शिवसेनेला सोडून, मूळ शिवसैनिकांना सोडून आता जर ओमराजे इतरत्र जात असतील तर 95% त्यांचे समर्थक आता त्यांच्यापासून बाजूला झालेले आपल्याला दृश्यात पाहायला मिळतात. असं दुसरा एक विषय असा आहे की धाराशिव जिल्ह्यामध्ये सातत्यानं आपण बघितलंय की ओमराजे विरुद्ध राणा जगतसिंह पाटील असा कायम संघर्ष राहिलेला आहे. राणा जगतसिंह पाटलाला विरोध करूनच ओमराजे त्या जिल्ह्यामध्ये मोठे झालेले आहेत. किंबहुना जेव्हा शरद पवार राणादादांना सोडून गेले तेव्हा शरद पवारांनी सुद्धा प्रेमानं जवळ करण्याचं काम ओमराजेंना केलं होतं. मग आता राणा पाटील भाजपमध्ये, ओमराजे शिवसेनेच्या शिंदे गटात, हे दोघांचा सूत जुळेल का? नाहीच जुळणार. कारण ओमराजेचं राजकारणच हे पाटील यांच्या विरोधातलं राजकारण पूर्णपणे. त्यांचा जो कारखाना होता तेरणा कारखाना, त्या तेरणा कारखान्याची निवडणूक सुद्धा त्यांनी पद्मसिंह पाटलांच्या विरोधामध्ये लढवली, जिंकली सुद्धा होती त्या काळामध्ये पूर्णपणे. पद्मसिंह पाटलांचा विरोध म्हणून लोक ओमराजेंच्या पाठीशी एकेकाळी, म्हणजे 2009ला ते जेव्हा आमदार झाले पहिल्यांदा, तर पद्मसिंह पाटलांचा विरोध म्हणून लोक त्यांच्या पाठीशी उभे राहिले. त्यानंतर 2014ची निवडणूक असेल, 2019ची त्यानंतरची निवडणूक असेल किंवा 2024ची निवडणूक असेल, या 3ही निवडणुकांच्या मध्ये लोकांनी ओमराजेवर मनापासून प्रेम केलं. ओमराजेंनी धाराशिव जिल्ह्याच्या विकासाला फार मोठी गती दिली असा प्रकार नाही. म्हणजे ओमराजेने अमुक उभं केलं मतदारसंघामध्ये असा जर प्रश्न उपस्थित केला तर काही दिसणार नाही तुला की हे ओमराजे एखाद्या खासदाराच्या नावाने असतं बघ, अमुक खासदाराने आपल्या भागामध्ये अमुक प्रकल्प आणला. तर ओमराजेंना जर विचारलं की तुम्ही काय प्रकल्प आणला, 15 वर्ष राजकारण केलं, तर त्यांनी प्रत्यक्षात लोककल्याणकारी असा काही प्रकल्प तिथं उभा केला नाही पूर्णपणे. परंतु लोकांच्या मनामध्ये पद्मसिंह पाटील यांच्या कारकिर्दीविषयी राग होता किंवा ओमराजेंच्या वडिलांची हत्या झाल्यानंतर एक सहानुभूतीची लाट सुद्धा ओमराजेंच्या बाजूला होती. आणि पुन्हा पक्ष जेव्हा फुटला शिवसेना आता 2024 मध्ये, तेव्हा ओमराजेंनी घोषित केलं की मी निष्ठावान आहे आणि मी उद्धव ठाकरेंना सोडून जाणार नाही. या सगळ्या भावनिक लाटेवर स्वार होऊन ते पुन्हा लोकसभेमध्ये विजय झालेले आहे. याच्यासोबतच आता महत्वाचा प्रश्न आपण आता उल्लेख केला की पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा निकाल अगदी 2 दिवसापूर्वी होता, मात्र आता तो 20 जूनला गेलेला आहे. आणि काही जण, संजय राऊतांनी सुद्धा असं थेट काल म्हणाले की पवनराजे निंबाळकरचा म्हणजे त्या खटल्याचा निकाल ओमराजेंच्या बाजूने देण्यासाठी
या ठिकाणी ओमराजेंवर दबाव होता आणि आम्ही जसा पाहिजे तसा निकाल लावून घेऊ आणि म्हणून ओमराजे आज शिवसेना शिंदे गटात चालले अशी त्यांनी माहिती दिली. म्हणजे याबद्दल काय वाटतं आपल्याला? संजय राऊतांचं हे विधानच मुळात असंवैधानिक आहे. म्हणजे न्यायालयाचे निकाल हे एखादा पक्ष लावून घेऊ शकत नाही आणि त्याच न्यायाचा विचार केला तर देशामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे, एकनाथ शिंदेची सत्ता नाहीये देशात मध्ये. आणि मग तोच जर न्याय असा विचार करत तर विचार आपण जर केला तर राणा जगजितसिंह पाटील हे भाजपमध्ये आहेत ना. हो, आता भारतीय जनता पार्टीचे नेते असंच म्हणणार आहे का आम्ही तुझ्या बाजूने निकाल लावून देणार आहोत आणि तुझ्या वडिलांना निर्दोष मुक्त करणार आहोत? असं होऊ शकत नाही. न्यायालयाच्या बाबतीमध्ये असं विधान करणंच मुळात चुकीचं आहे. ही गोष्ट नाहीच आहे. दुसरीच काही गोष्टीची चर्चा आता देशामध्ये राज्यामध्ये आता ओमराजे आणि आपले कैलास पाटील यांची जोडी फेमस होती धाराशिव मध्ये. म्हणजे पक्षफुटीनंतर जर कोण बाजूला गेली असतील तर हे दोन खासदार आणि आमदारांची जोडी महाराष्ट्रभर फेमस झाली. आता ओमराजेंसोबत असलेले कैलास पाटील हे काय करणार आणि उमरगा आणि लोहारा या विधानसभा मतदारसंघाचे आमदार जे प्रवीण स्वामी म्हणजे ह्यांनी आता ह्यांची भूमिका काय राहील आपल्याला काय वाटतं? बघ, हे दोघेही आता शिवसेना उद्धव ठाकरे गटामध्ये टिकतील असं मला वाटत नाही. जेव्हा आता निवडणुका येतील विधानसभेच्या, त्या विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर आमदारकीचा कार्यकाल पूर्ण करून हे दोन्ही मंडळी सुद्धा ओमराजेंच्या पाठीमाग एकनाथ शिंदे गटामध्ये किंवा आता ओमराजेची काही नवी भूमिका घेत आहेत त्या भूमिकेचं समर्थन करतील पूर्णपणानं. आज कितीही निष्ठेचा जर आव आणला तर या निष्ठेला, तर निष्ठा या शब्दाला काही अर्थच राहिला नाही. आता काय आपला नेमका फायदा होणार आहे हा पक्ष सोडल्यानंतर, या पक्षात गेल्यानंतर, हा विचार सोडल्यानंतर, हा विचार पकडल्यानंतर आपला आर्थिक काय फायदा होऊ शकतो? आता तर काही लोकांनी ओमराजेवर कसले गंभीर आरोप केले. कोणी सांगितलं 60 कोटीमध्ये त्यांनी पूर्णपणे त्यांचा सौदा झालेला आहे असा शब्द वापरला. कोण म्हणतात ते 100 कोटीमध्ये, प्रत्येक खासदाराला 100 कोटी दिले आणि सर्व खासदार फोडले. जसं की मागे विधानसभेच्या किंवा शिवसेना फुटीच्या वेळेला 50 खोके एकदम ओके असा नारा होता. आता 100 खोके एकदम ओके असा नारा पण आता पुढे येतोय. आणि 10 वर्ष खासदार राहून आपली काही फार कमाई झाली नाही, आपल्याला काही फायदा झाला नाही आणि एवढी मोठी रक्कम जर आपल्याला एकदाच मिळत असेल तर अशा थर्ड क्लास खासदारकीचं काय करायचंय? आलो निवडून, आलो नाही तर गेलो, काय फरक पडणार आहे? आयुष्यभर अत्यंत उच्च दर्जाचं जीवन जगण्या इतका पैसा आपल्याकडे आहेच. अशी मानवी स्वभावाची लालची भावना सुद्धा अत्यंत महत्वाची असते आणि भारतीय जनता पार्टीने ही हेरलेली आहे संपूर्ण देशामध्ये की पैसे, त्यांच्याकडे हजारो कोटी रुपये आहेत भारतीय जनता पार्टीकडे आणि या पैशाचा वापर खासदार फोडण्यासाठी, आमदार फोडण्यासाठी प्रचंड प्रमाणामध्ये करतायत. लोकशाही, कायदा, संविधान ह्या सगळ्या गोष्टी त्याने ढाब्यावर बसवल्यात. लोक बळी पडतायत, खासदार बळी पडतायत. पैसा 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 अशीच पद्धती सर्वत्र निर्माण झालेली आहे. त्यामुळं ओमराजे 100 कोटीच्या पुढं, 60 कोटीच्या पुढं किंवा पैशाच्या पुढं निष्ठेचा विचार करतील असं मला वाटत नाही. हे जर खरं असेल कोटीच्या गोष्टी तर पैसेच महत्वाचे आहेत ना. काय आता एका लातूरच्या खासदाराने पहिले एक विधान केलं होतं बघ, तुला ऐकत आठवत असेल? खासदारकीचा लॉस झाला. हा, माझा लॉस झाला. म्हणजे तुम्ही राजकारण हे आता फायद्या तोट्याचं आहे का? किंवा आपल्या 7 पिढ्या बसून खातील एवढी संपत्ती आपल्याला राजकारणाच्या माध्यमातून कमवायची आहे का? असा प्रश्न निर्माण झालाय. सारच मुसळ केरात गेलेला आहे. लोकशाही, संविधान किंवा जी संकल्पना होती आपला प्रतिनिधित्व केंद्रामध्ये असावा, आपल्या भागाचे प्रश्न तिथे मांडले जावेत, त्यावर केंद्राकडनं, केंद्र सरकारकडनं काहीतरी सोल्युशन घेऊन विकासाला गती देण्याचं काम करावं. हे सगळं बाजूला राहिलं नाही. आता फक्त पैसे झालेले आहेत. आता शेवटचा प्रश्न आहे, आता विधान परिषदेचं मतदान सुरू आहे, आता मतदान संपत येत आहे. ओमराजे शिंदे गटात चाललेत अशा बातम्या कालपासून जेव्हा येऊ लागल्या तेव्हा विधान परिषदेवर याचा काही परिणाम होईल? हे बघ, धाराशिव, लातूर आणि बीड हे 3 जिल्हे असलेला स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ आहे. ओम याच्यावर किती परिणाम होईल आणि समजा नाही बी झाला तर भारतीय जनता पार्टीचे उमेदवार बसवराज पाटील 700 पेक्षा अधिक मतात निवडून येतील ना.
त्यामुळे यांच्या परिणामाची महत्वाची गोष्ट नाहीये. विषय असा आहे की राजकारणामध्ये आता ओमराजेंच्या भवितव्याचं काय, हा मूळ प्रश्न आहे आता. की ओमराजे म्हणून सन्मानाने धाराशिव मतदारसंघामध्ये पुन्हा कार्यरत त्यांना आता विजय मिळेल का येणाऱ्या काळात? नाहीच मिळणार. ओमराजेंनी 3 लोकांची फसवणूक केलेली आहे. आता तो महत्वाची गोष्ट तुला मी आतली गोष्ट सांगतो. ओमराजेंनी निष्ठावंत शिवसैनिकांची फसवणूक केली, हा झाला पहिला मुद्दा. ओमराजेंनी त्या मतदारसंघामधल्या जवळपास 1,20,000 मुस्लिम मतदारांची, की महाविकास आघाडीच्या नावाखाली या सगळ्या मुस्लिम मतदारांनी ओमराजेला मतदान केलेलं होतं पूर्णपणे. झाडून अगदी बघ, औशासारख्या गावामध्ये अभिमन्यू पवारांसारखा एक अत्यंत कर्तव्यदक्ष आमदार असताना सुद्धा निवडणुकीमध्ये औषधातल्या झाडून मुस्लिम समाजाने सुद्धा ओमराजेंना मतदान केलं. त्यामुळे मुस्लिम समाज पूर्णपणे दुखावलेला आहे. तो आता कधीही ओमराजेच्या बाजूला येणार आहे. दुसरीकडे दलित समाजाची त्यांनी फसवणूक केली. म्हणजे ओमराजेंचा जो विजय झाला 2024ला, हा विजय या 3 घटकावर आधारलेला तो विजय होता. एक तर कडवट शिवसेनेवर निष्ठा असलेले लोक, दुसऱ्यांदा पूर्णपणे महाविकास आघाडी म्हणून ओमराजेंच्या पाठीमागे उभं राहिलेला पूर्णपणे मुस्लिम समाज, आणि तिसरी गोष्ट म्हणजे दलित समाज, दलित मुस्लिम आणि त्यांचे निष्ठावंत शिवसैनिक. आता हा जो मोठा मतदारांचा गठ्ठा आहे हा लाखात आहे, आणि हा आता ओमराजेपासून कायमस्वरूपी निघून जाईल. त्यामुळे ओमराजेंकडे आता किती पैसे आले, त्यांचा काय फायदा होईल, त्यांना किती कोटी मिळतील का, ते मंत्रिमंडळात जातील का, काय होईल, याच्यापेक्षा आता ते जेव्हा निवडणुकीच्या मैदानामध्ये लोकसभेचा उमेदवार म्हणून जर ते पुन्हा धाराशिव मतदारसंघात उभे राहिले तर त्यांना पराभवच पत्करावा लागेल. भले आता एकनाथ शिंदेनी त्यांना शब्द दिला असेल की तुम्हाला निवडून कसं आणायचं ते आम्ही ठरवतो, मग अशी संशय येतो इथे की आम्ही सगळे निवडणुकीचे ईव्हीएम सेट करणार आहोत का, लोकांनी कोणालाही मतदान केलं तरी ओमराजेच निवडून येणार आहेत का, असा एक वेगळा प्रश्न निर्माण होतो. ओमराजेंचं राजकीय आयुष्य, राजकीय भवितव्य, लोकांच्या मनात त्यांच्याविषयी असलेला आदर, लोकांच्या मनात ओमराजेविषयी असलेली जी भावना होती त्या भावनेला पूर्णपणाने तडा दिलेला आहे. आणि विशेष म्हणजे मी ज्या मतदारसंघात, माझा मतदारसंघ हा ओमराजेंचा मतदारसंघ आहे पूर्णपणाने, आणि ओमराजेंच्या मतदारसंघामध्ये कशा पद्धतीनं लोक त्यांच्या पाठीशी गेले, अर्चना पाटलाचा पराभव कशा पद्धतीने लोकांनी ठासून करून ओमराजेला विजय केलं, ह्या गोष्टी इतक्या भयानक होत्या. तर प्रत्येकांचा ओमराजेने अपमान केला. मत देणाऱ्या मतदारांचा त्यांनी पूर्णपणाने अवमान केलेला आहे. तर आपण बघितलं की गेल्या अनेक दिवसापासून मी प्रेक्षकांना हे सांगावं लागेल की धाराशिव जिल्ह्यामध्ये शिवसेना शिंदे गटाचा एकही आमदार नाही, त्यांची ताकद कुठलीही नव्हती. आणि तिथले जे पालकमंत्री आहेत प्रताप सरनाईक, हे गेल्या अनेक दिवसापासून शिवसेनेच्या खासदारांना आणि आमदारांना फोडण्याचा प्रयत्न करत होते. आणि टायगर ऑपरेशन हे सातत्यानं गेल्या 2 वर्षामध्ये घडवण्याचा प्रयत्न प्रताप सरनाईकांकडून केला जात होता. आणि अखेर हो नाही म्हणत टायगर ऑपरेशन हे पूर्णस्वात जाण्याचा प्रयत्न या ठिकाणी प्रताप सरनाईकांच्या माध्यमातूनच ओमराजे यांना फोडण्याचा प्रयत्न या ठिकाणी शिंदेंनी केलेला आहे. यामुळे जो आपला आजचा मूळ चर्चेचा विषय होता की ओमराजेंचं काय होणार, जसं संपादक राजू पाटील सर यांनी सांगितलं की येणाऱ्या काळात निवडणुकीत ओमराजे जर थांबले तर त्यांचा पराभव हा निश्चित होईल. त्यामुळं आता येणारी लोकसभा जेव्हा 3 वर्षांना होईल तेव्हाच आपल्याला बघावं लागणार आहे की ओमराजे यांचं मतदारसंघात लोक कशा पद्धतीनं विरोध करून त्यांना पराभूत करण्याचं काम त्या धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये करतात. त्यामुळं ओमराजे हा एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून घेणारे, पण ते अखेर या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून फुटून गेलेले आहेत. आणि गेल्या 2 दिवसात त्यांची एकही प्रतिक्रिया माध्यमांसमोर, सतत माध्यमांवर येणारे ओमराजे आज मात्र माध्यमांपासून पळ काढण्याचा प्रयत्न करत आहेत. यातूनच ते फुटले गेले आहेत का अशी शंका सुद्धा निर्माण होत आहे. गणेश, आता का असा कशाला शब्द वापरतोय, ते फुटलेच गेलेत. आणि तुला आठवत असेल तर सर्वात अगोदर व्हिडिओ आपण केला हो की 6 लोक फुटलेच आहेत, आणि त्यात नाव ओमराजेचं आपण पहिल्याच क्रमांकावर घेतलं होतं. अनेकांनी आपल्याला म्हटलं की रिंगणवर आमचा खूप विश्वास आहे, आणि ही बातमी जर खोटी निघाली तर आम्हाला रिंगणवरचा विश्वास कमी होईल असं लोकांनी आपल्याला कॉमेंट्स केलेल्या होत्या. पण आपण दावा केला होता की ओमराजे आता आज नाही
8 दिवसापूर्वी नाही तर 6 महिन्यापूर्वी फुटले फुटले. आणि ती गोष्ट आता ही सत्य झाली. तर रिंगणनं दावाच केला होता की शिवसेनेचे 6 खासदार फुटणार आहेत, ते फुटीच्या उंबरठ्यावर आहेत आणि अगदी 2 ते 3 दिवसात हे सगळे आमदार फुटले गेलेले आहेत. त्यामुळं आजचा चर्चेचा विषय असा होता की ओमराजे यांचं भविष्यवाद काय होणार, आता ती जनताच ठरवणार आहे. आपण पाहताय द रिंगण लाईव्ह. अशाच ताज्या घडामोडी व सखोल विश्लेषणासाठी पाहता रिंगण लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा.